दोन्ही संघाचे 12 प्लेयर यायचे. कोंबडवाडी संघाचा 12 प्लेयर आणि कोंबडवाडी संघाला 2 रनाची पेनल्टी त्यांचा 12 प्लेयर नसल्यामुळे. चला पंच सामना चालू करायचे. 11:54 झालेले आहेत. सामना होता सकाळचा, तो लागायला गेलाय दुपारच्या क्षेत्रामध्ये. अजूनही 6 मिनिटं बाकी असतील दुपारच्या क्षेत्राला. पाहूया. चला पहिला चेंडू हाताळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल कॅच. क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने, त्याला बेट करून बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बरत होता बॉल खाली, त्याला बेट केला. पहिल्याच बॉलवर आघात झालाय 4 धाव्याने. यावेळेस सामना पाहतोय अगदी काटेकी टक्कर. यावेळेस गावदेवी खरवई विपक्ष कोंबलवाडी. अगदी आजचा दिवस पाहायला तर प्रत्येक दिग्गज खेळाडू या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅचला झाली सुरुवात, थोडासा वेळ लागला. यावेळेस खरवई विपक्ष कोंबलवाडी. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज योगेश प्राचारण केला गेलाय आणि त्याच्यावर पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय. जोरदार अपील केली जाते. आपण पाहू शकाल बाहेरच्या दिशेला आताचा बॉल आणि इथे डॉट बॉलने आता सुरुवात केली आहे. आधीचा टप्पा थोडासा अकूट टप्प्याचा होता, त्यानंतर आताचा टप्पा अधिक खोलवर टप्प्याचा फेकला आणि दुसरा बॉल इथे डॉट फेकला जातोय. गोलंदाज योगेशला पाहतो. पिवांचा षटक हाताळत असताना 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावा लावल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. बॅटची खडा एसटी रक्षक होता बालचंद, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निर्जस्थानी पडलाय आणि इथे मात्र धाव पूर्ण केली जाते. डॉट बॉल आलाय, क्षमा असावी. यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक धावतोय उलट्या. प्रयत्न चांगले केले होते. यावेळेस उलटी रनिंग पाहायला मिळाली. प्रयत्न चांगले झाले होते क्षेत्ररक्षकाकडून. अगदी साजेप्रमाणे खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. ओव्हर कंप्लीट झाली आहे कारण खरवई टीमला 2 बॉलची पॅनल्टी होती. अगदी उशिराने आले आणि त्या पॅनल्टीचा फायदा मात्र कोंबलवाडी टीमला इथं होतोय. आणि 4च बॉल फेकायचे होते या ओव्हरमध्ये. कुठेतरी मोहन पहिल्या ओव्हरमध्ये आला होता, निर्णय चांगला होता योगेशला ओव्हर देण्याचा. त्याला माहिती आहे पहिले 4च बॉल फेकावे लागतील आणि पहिले 4 बॉल फेकून गेले अगदी चांगली ओव्हर आपल्या माध्यमातून टाकली जाईल. आणि योगेशचं देखील कौतुक करावं लागेल, फक्त 6 धावा खर्च केल्यात. मनीष आणि दिनेश वाघला पाहतोय. यावेळेस मिस्टर 360 स्ट्रायकिंग एंडला असेल दिनेश वाघला पाहतोय. अगदी ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आपण पाहतोय. दिनेशला मैदानात तिथे खेळ चांगला करावा लागेल. दुसऱ्या स्पेलला होते सुरुवात. P2 चे षटक गोलंदाज मोहन पारदी यावेळेस मैदानात. गोलंदाज ट्रॅकवर. पहिला बॉल फेकला जाईल दिनेश वाघला. नॉन स्ट्राईकला 4 बॉल उभे होता. आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये स्ट्राईक मिळाले. पहिलाच बॉल फिरकी घेतली आहे, पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना अगदी आतल्या बाजून टर्न केला गेलाय आणि आताचा बॉल चांगला होता. सुरुवात मात्र चांगली झाली या ओव्हरची. डॉट बॉल नाही.
योगेशने देखील 6 धावा खर्च केल्या आणि चांगली ओव्हर टाकली. पहिलं पिओनचं षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा फसवा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, लांब ठेवला आणि आणखीन एक बॉल शरीरावर जाऊन आता आदळला जातोय. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकलेत आणि चांगली ओव्हर टाकत असताना अगदी अनुभव पणाला लावलं जातंय मोहन पारदीकडून. दोन्ही दिग्गज खेळाडू आता एकमेकांसमोर मैदानात पाहायला मिळतात. इथं डान्सिंग द ग्राउंड खेळला, हलक्या हाताने बॉल खेळून काढला, एकदा पूर्ण काटपीच्या साने बॉलला उचलला जाईल, उचलेल फेकेल तोपर्यंत अवधी होता एक धाव मिळवण्याचा आणि तो पूर्ण केला जातोय. मनीषला आणलं गेलं स्ट्राईकवर, ज्याच्या बॅटमधून 4 बॉल आणि 6 धावा आल्यात तोच मनीष पाहतोय. आता अद्याप चांगली गोलंदाजी केली जाते आहे. गोलंदाज मोहन पारदीला पाहतोय. 3 बॉल फेकलेत, 1 धाव खर्च केले, 2 बॉल डॉट फेकलेत. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा बॉल इथे स्विन अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल, जागा भरून काढायची होती आणि इथे मात्र चांगला बॉल फेकला जातोय. थोडासा अडथळा येतो फलंदाजी करत असताना टीम खरवई संघाला. कुठेतरी बादलची कमतरता जाणवते. थोडंसं उशिराने आल्याने ओपनिंग जोडी चेंज झाली आहे खरवई टीमची. आणखीन एक बॉल चांगला फेकलाय. अगदी चांगलं इथे मात्र ओव्हर टाकली जाते. मोहन पारदी थांबवतोय. अगदी आपल्या नावाप्रमाणे खेळी करत असताना फक्त एकच धाव केले खर्च आणि 5 बॉल फेकलेत. हा आत्ताचा बॉल वाईड आहे, थोडासा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचामा सांगत असताना इट इज वाईड बॉल. आता एक अतिरिक्त धाव फलक ॲड केली जाते. 8 या आकड्यावर टीम खरवई संघ पाहतोय. अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल टीम खरवई संघाला. 5 ओव्हरमध्ये चांगल्या धावा लावाव्या लागतील, कारण समोर मोहन पारदीसारखा फलंदाज देखील असेल नेक्स्ट इनिंगमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, आकाशाला गवसणी घालणार फटका फसलाय, भरत कॅच खाली आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. मनीष बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉलवर शेवट झालाय गोड आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोरिंग बोर्डवर रन्स होत आहेत 8 आणि एका विकेटचं पतन. पाहता P2चं देखील षटक समाप्त झालंय. मोहनने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली. चांगली ओव्हर टाकली गेली मोहन पारदीच्या माध्यमातून. भावेश आलाय, नवीन बॉलरला पाहतो भावेशला. यावेळेस दिनेश वाघ कोणत्या क्षणी करवट बदल हे सांगू शकत नाही. तसा स्ट्राईकवर गेला गोलंदाज पाहतो भावेश आला आणि त्याच्यावर मात्र इथे हल्ला चढवला गेलाय. षटकार पहिल्याच बॉलवर आगास केलाय. आता मात्र A1 जोडी पाहतोय खरवई टीमची मैदानात. आताचा बॉल इथे प्रकाश कडून चूक झाले, कॅच घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा आणि इथे पाहू शकाल चांगला बॉल होता. क्षेत्ररक्षण चेंज झालं होतं, अगदी त्याच क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. कमबॅक केलं होतं गोलंदाज भावेशने, परंतु यावेळेस जीवदान मिळालंय दिनेश वाघला आणि आता खऱ्या अर्थाने बादल सवारे मैदानामध्ये उतरलाय. पाहूया खरवई टीमची A1 जोडी पाहतो मैदानात आणि इथे आताचा बॉल चांगला फेकला. पहिला बॉल फेस करत असताना बॅटची कडा घेतली, थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे थांबवलं गेलंय. खरवई टीम थोडीशी अडचणीमध्ये पाहायला मिळते. 15 या आकड्यावर 1 विकेट पाहतोय, परंतु जोपर्यंत दिनेश आणि बादल मैदानात आहे तोपर्यंत कुठेतरी अशा अपेक्षा असतील टीम खरवई संघाला की धावा होतील. 1 धाव तर पूर्ण झाल्या आणि
एका धावेवर थांबवलं जात आहे. चांगली ओव्हर टाकली जाते. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला तरी देखील आताचे 3 बॉल चांगले फेकलेत गोलंदाज भावेश. आताचा फटका देखील देखणा आहे आणि बॉल जाईल पहिल्या टप्प्यावर वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. दिनेश वाघला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा घेत असलेला हा फायदा आता पाहतो मैदानामध्ये चौकार दाखवला गेलाय. पुढचा बॉल. आताचा बॉल वेगाने फेकलाय. भन्नाट वेग होता या बॉलवर. अगदी चांगली फिल्डिंग पाहतोय त्यांच्या पाठीमागे बालचंद्र होता. पाहता पाहता या ओव्हरचा खेळ देखील संपन्न झालाय. विचार केला टीम खरवई संघ अगदी 20 या आकड्यावर 1 विकेट गेलाय आणि पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. आता षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोहन पारदीप वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या सांघिक कोट्यातील 4 षटक घेऊन आलाय. स्ट्रायकिंगला बादल. बादलला पहिला बॉल फेकलाय. कॅच उडालाय. क्षेत्ररक्षक धावतोय. कव्हरला चांगला देखना खास पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज होईल. आता मात्र बादल सवारे हा देखील तंबूच्या आश्रयाला. चांगले बॉलिंग पाहायला मिळते टीम कुंभलवाडी संघापासून. अगदी थांबवलं जात आहे टीम खरवाईला. थोडीसा अडचणीत सापडलाय परंतु जेवढे बॉल आता दिनेश फेस करेल तेवढेच धावा बनल्या जातील. परंतु दिनेशला नॉन स्ट्राईकला ठेवण्याचं कुठेतरी मानस आहे टीम कुंभलवाडी संघाचं आणि तेच काम इथे केलं जात आहे. नवीन फलंदाज इंटर झालाय ऋतिकला पाहतोय आपण यावेळेस मैदानात जात असताना. आपण पाहतोय श्री सिद्धविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित आमदार चषक 2025 पर्व 7वे अगदी दमदार आयोजन. ऋतिक आलाय. नवीन फलंदाज पाहतो मैदानात ऋतिकला. आताचा पहिलाच फटका चांगला आहे. बैठी स्ट्रोक दाखवला. शतक आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर इथे पाहू शकाल. ओके चेक केला जाईल हा बॉल फील्ड केलाय की बाहेर आहे. षटकार असेल आपण पाहू शकाल. अगदी फिल्डिंग चांगली केली होती परंतु शेवटच्या मुवमेंटला आधी पाय टेकला त्यानंतर बॉलला रिमूव्ह केला. आपण पाहू शकाल आपण आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवर हा क्षण. आताचा फटका इथे फील्ड केलाय.
ऋतिक आल्या आल्या इथे षटकार दाखवला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. आता दिनेशकडे धावांची गरज आहे टीम खरवई संघाला, आणि त्या धावा काढल्या जातील का या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु जोपर्यंत दिनेश आहे तोपर्यंत कुठेतरी आपण अशा अपेक्षा असतील टीम खरवई संघाला की धावा वाढतील, उच्चांक गाठला जाईल. परंतु पाहूया समोर देखील अगदी चांगली गोलंदाजी केली जाते मोहन पारदीच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, मिस टायमिंग शॉट, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय, कॅच खाली आणि इथे झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपण पाहू शका कॅच ड्रॉप झाला. त्यानंतर दुसऱ्या रनसाठी देखील दिनेश निघाला आणि इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. यस, इट इज शेप नॉट आउट. सेफ असेल फलंदाज. अगदी चांगली रनिंग पाहायला मिळाले. अगदी बॅट क्रीजला क्रॉप झाली, त्यानंतर आपण पाहू शकाल स्टंपला बॉल आदळला बालचेनच्या माध्यमातून. परंतु संधी निर्माण केली होती मोहन पारदीने. त्या संधीचं सोनं करायचं होतं. यावेळेस चॉपिक शॉट पाहायला मिळतोय. गोलीच्या वेगाने बॉल निघाला. प्रकाश पारदी बॉल खाली, चांगला बॉल अडवला गेलाय आणि तेवढा चांगला थ्रो आला. आता स्ट्राईकला ऋतिक, ज्याने आल्याला पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार दाखवला, त्याला इथे मात्र स्ट्राईक मिळाली आहे. आताचा फसवा बॉल, स्लोअर डिलिव्हरी, आधीच पाहिलं, बॉल फेकून दिलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, वेगाने बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. चौथं संपन्न झालं आणि धावफलक धावा लागल्या गेल्यात. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज आलाय, आपण पाहू शका वसंतला पाहतोय. पहिल्याच बॉलवर आकाश केलाय, बिग ब्लास्ट, षटकार. आता मात्र दिनेश नावाचं वादळ खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आलंय. जे खऱ्याप्रमाणे ज्या बॅटिंगसाठी ओळखलं जातोय ती बॅटिंग मात्र या ओव्हरमध्ये केली जाईल का? स्लॉग वरचा षटक आणि या स्लॉग वरच्या षटकामध्ये धावा लावल्या जातील का? पाहूया. दिनेशला पाहतोय, पहिल्याच बॉलवर इथे मात्र आकाश केलाय. अगदी पहिल्याच बॉलवर ब्लास्ट पाहायला मिळाला. आणखीन एक तडाखा दिलाय, तिथे शतक आहे त्याच्या आव्हाकाच्या बाहेर, लॉंग ऑफला आणखीन एक धमाका, षटकार. आत्ताच मात्र या धावांची गरज आहे आणि आत्ता मात्र धावा जमावल्या जात आहेत. मी तर म्हणेन टीम खरवई जोपर्यंत दिनेश मैदानात आहे तोपर्यंत धावांच्या आशा होत्या आणि आता खऱ्या अर्थाने दिनेश वाघ या नावाला मात्र सुरुवात झाली मैदानात. 11 बॉल आणि 27 धावांवर खेळत असताना तिसरा षटकार खेचला जाईल का या स्पर्धेमध्ये? आणि तिसरा षटकार पाहतोय, धमाका, बिग 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 लॉंग वे षटकार. अगदी पाहायला गेले तर या स्पर्धेमध्ये हे तिसरी षटकार हॅट्रिक पाहतोय आपण. पहिली षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. हरेश निरगुडाने 3 बॉल 3 षटकार मारले.
आज स्पर्धेत आपण पाहिलं 3 फलंदाज ज्याने 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. पहिला फलंदाज होता हरीश निरगुडा, दुसरा फलंदाज होता गुरुनाथ उघडा आणि आताचा फलंदाज पाहतोय आपण दिनेश वाघला. अगदी विकेट असेल आपण पाहू शकाल इथे विकेट पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. नवीन फलंदाज मैदानात आलाय गणेश उर्फ सोन्या यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाहूया नवीन फलंदाज एंटर झालाय खरबई टीमचा. एक हार्ड हिटर फलंदाज आहे, थोडासा लेट उतरवलाय परंतु क्षमता आहे या फलंदाजामध्ये ज्याने आतापर्यंत लांब लांब षटकार मारले आहेत खऱ्या अर्थाने. तोच फलंदाज पाहतोय. हाताचा बॉल वेगाने बॅट फिरवली. ओव्हरचा शेवट झालाय गोड आणि पाहता पाहता पहिल्या 17चा खेळ इथे झालाय संपन्न. कुठेतरी जी गाडी मोहन पारदीने अडवली होती ना टीम खरवईवाडी संघाची ती या ओव्हरमध्ये अगदी नॅशनल हायवेला पाहायला मिळाली. आता मात्र 51 धावा फलकावर लागल्या गेल्यात आणि गरज आहे टीम कुंभलवाडी संघाला 30 बॉलमध्ये 52 धावाची. तर पहा 51 धावा झाल्या होत्या टीम खरवई संघाच्या. त्याच्यात 2 धावा पॅनल्टीच्या ॲड केल्या जातील. म्हणजे अर्थातच गरज आहे 30 बॉल आणि बनवायच्यात विजयासाठी. 54 धावा टीम कुंभलवाडी संघाला. 51 धावा झाल्या होत्या, 2 पॅनल्टीच्या ॲड केल्यात. टार्गेट आता 54चं आहे.
पंचांचा ग्रीन सिग्नल. ओव्हरला होते सुरुवात. P1चं षटक बादल. स्ट्राईकला बालचंद, नॉन स्ट्राईकला योगेश. पहिलाच बॉल लांब ठेवलाय. थोडासा स्लोवर डिलिव्हरी आणि पहिल्या बॉलवर सुरुवात झाली टीम खरवाई संघाची डॉट बॉलने. अगदी 30 बॉल आणि 54 धाब्याचं टार्गेट चेस करायचे. आता समीकरण 29 बॉल आणि आता गरज आहे टीम कुंभलवाडी संघाला 54 धाब्याची. पाहूया पहिलं P1चं षटक. गोलंदाज पाहतोय आपण यावेळेस मैदानामध्ये. बादल सवारे आले. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन 2 षटके सजवले जातात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. पहिल्याच बॉलवर बिग ब्लास्ट केला जातोय आणि या बॉलेस सुरुवात झाली. आघात झालाय टीम कुंभलवाडी संघाकडून षटकाराने. अगदी पाहू शकाल या बॉलेस षटकार दाखवला जातोय फलंदाज बालचंद्रच्या बॅटमधून. 56 धाब्याचं टार्गेट करायची आणि षटकार चौकाराची आतिषबाजी पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात केली आहे बालचंदने. नेहमीच मोहनला आपण सलामीला पाहतोय. थोडासा चेंजेस काहीतरी गेम प्लॅनिंग करून उतरले कुंभलवाडी संघ यावेळेस मैदानात. P1चं षटक देखील योगेशच्या खांद्यावर जबाबदारी दिली होती आणि आता देखील यावेळेस सलामीची जबाबदारी देखील 2 फलंदाज पाहतो यावेळेस बालचंद आणि योगेश यांच्या खांद्यावर. कुठेतरी धुरंधर सांभाळायची आहे बालचंदला. एक बॉल गोलंदाजाचा पडलाय, एक बॉल फलंदाजाचा पडलाय, पुढचा बॉल देखील गोलंदाजाचा पडलाय. आता हा बॉल पाहूया आणि हा बॉल देखील गोलंदाज बादलचा पाहायला मिळतोय. डायरेक्ट ही टेस्टनच्या पाठी दिनेश वाघला पाहतोय. एक चतुर खेळाडू पाहतोय आणि इथे चांगले बॉल फेकले गेले. जरी एक षटकार आला तरी 3 बॉल इथे डॉट फेकले गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये P1चा षटक हाताळत असताना गोलंदाज पाहतोय बादल सवारे. अगदी 54 धावांचं टार्गेट आहे ते चेस करायचे आहे. दोन्ही संघ चांगले आहेत. एखाद 2 ओव्हर निर्णायक पडल्या तर समीकरण दोन्ही संघांसाठी अवघड होऊन पडेल. पुढचा बॉल देखील आपण पाहू शकाल इथे डॉट फेकलाय. अगदी स्लोवर डिलिव्हरी लांब ठेवले जातात बालचंद पासून बॉलला आणि इथे मात्र वारंवार आपण 3 बॉल आताचे डॉट पाहिले. म्हणजे या ओव्हरमध्ये 4 बॉल डॉट आलेत आणि एक षटकार आलाय. आताचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. चांगली फिल्डिंग झाली आहे. शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव असेल. आता पहिलं P1चं षटक पाहता पाहता संपन्न झालाय. बादल सवारे या गोलंदाजाला पाहिलं आपण. आता समीकरण पाहतोय. बॉल शिल्लक असते 24 आणि विजयासाठी लागतात 47 धावा टीम कुंभलवाडी. अगदी एका बाजूला पाहू शकाल कर्जतचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल अंबरनाथचं क्रिकेट आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतं आहे. दुसरा गोलंदाज आलाय. अगदी दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत बादल आणि दिनेश. आता दुसरा स्पेलसाठी दिनेशला प्राचारण केलं ज्याने खऱ्या अर्थाने या धावांचा वेग वाढवला. जो सलामीला आला होता चांगली फटकेबाजी केली. षटकार चौकाराची आतिषबाजी करून आपल्या संघाला इथपर्यंत आणून ठेवलं आणि आता टार्गेट दिलं गेलं टीम कुंभलवाडी संघाला आणि ते टार्गेट चेस करत असताना धावफलकावर धावा 7 आल्यात. अजूनही 47 धावेची गरज आहे 24 बॉलमध्ये. पहिला बॉल थोडासा हातातून निसटला गेलाय. पंच आपण पाहू शकाल आपल्या हाताचा पिसारा फुलवत असताना. यावेळेस वाईट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली. या ओव्हरमध्ये टीम कुंभलवाडी संघासाठी बोनसच्या स्वरूपात 1 धाव ॲड केली जाते. वाईट पाहतोय आपण. ईस्टर्नच्या बाटी चांगली फील्ड पाहतोय बादल सवारेला. अगदी दोन्ही या संघाचे चांगले खेळाडू आहेत आणि चांगली बॅटिंग करावी लागेल यावेळेस. जाडू शॉट लांबून खेचून मारलाय. ताकद आहे. एलिव्हेशन पाहतोय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. यावेळेस बालचंदच्या बॅटमधून षटकार.
आणखीन एक धमाका पाहायला मिळतो. आताचा बॉल आणखीन एक समालोचन कक्षाला देणारा हा षटकार पाहतोय का बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळतात. ज्यावेळेस दिनेश बॅटिंग करत होता त्याने वसंतवर 3 बॉल 3 षटकार दाखवले. आणि आता पाहतोय बादशाह बॅटिंग करतो आणि दिनेशवर 3 बॉल 3 षटकार दाखवलेत. म्हणजे अर्थातच या वेळेस आपण पाहू शकाल मैदानामध्ये 3 बॉल 3 षटकार लगावणारा हा चौथा फलंदाज पाहतोय भालचंदला. आणि चांगली त्या बॅटिंग केली जाते. जर लक्ष असू द्या जी स्टेजच्या डाव्या बाजूला 4 व्हीलर उभी केली आहे ते कृपया थोडीशी क्रॉस करा. ते काच रिफ्लेक्ट होते. इथे बराच दुसऱ्यानंतर आताचा बॉल चांगला फेकलाय. डॉट बॉल आलाय. पाहायला गेले तर दोन्ही दिग्गज संघ पाहतो एकमेकांसमोर अगदी मापक आव्हान आहे आणि ते चेस करत असताना अद्याप धावा लावल्या जातात. जोरदार अपील पडल्यानंतर फिरकी घेतली. बॉल पाहतो यावेळेस डॉट बॉल नाही ओव्हरचा शेवट झाला आणि धावफलकावर धावा लावल्या गेल्या. आता 28 आणि 18 बॉल आणि बनवायचे 26 धावा. आपण पाहू शकाल दोन्ही संघ चांगले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस टीम मीटिंग घ्यायला भाग पाडले टीम खरवई संघाला कारण 2 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या आहेत. बालचंदला पाहतोय एका बाजूने किल्ला अडवला गेलाय. अठ्ठावीस धावा झाल्यात आणि 18 बॉल मध्ये 26 धावेची गरज आहे. ऋषिकेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. बालचंद्र अगदी चांगलं बॅटिंग करतोय. 10 बॉल 26 या आकड्यावर खेळत असताना एका बाजूने किल्ला लढवला गेलाय. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेगला धमाका षटकार. जेव्हा जेव्हा बॅटला बॉल स्पर्श झालाय तेव्हा तेव्हा षटकार आलाय. मी तर म्हणेन फलंदाज पाहतोय आपण यावेळेस बालचंद्र का बॅटिंग करतो मैदानामध्ये अगदी तुटून पडला गेलाय. मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने टीम खरवई संघावर. पाहायला गेले तर अद्याप 5 षटकार आलेत फलंदाज भालचंद्रच्या बॅटमधून आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 11 बॉल 32 या आकड्यावर खेळत असताना पाहायला गेले तर सलामीला आलाय आणि 5 षटकार एकट्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. आणि आणखीन एक फटका फसलाय. गणेश बॉल खाली धावतोय. थोडासा फंबल झालाय आणि इथे पाहू शकाल धावा चोरल्या जातात 2. तिसरीचा प्रयत्न नकार दिला योगेशने कारण योगेशला माहिती बालचंद्रच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात आणि जेवढ्या लवकर टार्गेट चेस होईल तेवढाच चांगला आहे. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये अगदी मापक धावा पाहायला मिळाल्या. या खेळपट्टीवर धावा बनतायत आणि त्या बनवत असताना थोडंसं मात्र अडथळा आला टीम खरवई संघाला.
आताचा फटका देखील चांगला आहे. बॉल फोडल्यानंतर थांबणार नाही. पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार स्क्वेअर लेगला आणखीन एक देखना चौकार. बालचंद्र आता मात्र थांबायचं नाव घेत नाही. थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल आता फलंदाज बालचंद्रचा. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात 38. टोटल रन्स लागले 40. पाहायला गेलं तर एकट्या फलंदाज बालचंद्रच्या धावा 38 आहेत आणि 2 धावा बोनसच्या स्वरूपात दिल्या गेल्यात खरवड टीमकडून. म्हणजे अर्थात योगेशची एकही धाव नाही आहे. 2 बॉल केलाय, सलामीला आला आहे आणि नाबाद खेळतोय फलंदाज बालचंद्र 38 धावांवर. 13 बॉल चांगले फटकेबाजी. ऋषिकेश यावेळेस त्याच्यावर चढवलेले हल्ले. आताचा फटका चांगला आहे. आणखीन एक बिग लॉंग वाय षटकार. अगदी लवकर मॅच संपवण्याच्या घाईत पाहायला मिळतोय फलंदाज बालचंद्र. काय बॅटिंग करतो. 44 धावांवर बॅटिंग करत असताना आणि या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट केली जाईल का. 46 धावा धावफटकावं लागल्यात अद्यापही. चांगली बॅटिंग होती बालचंद्रच्या माध्यमातून. 14 बॉल आणि 44 धावा. अजून मोहन पारदीसारखा फलंदाज येणं बाकी आहे, परंतु पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे फलंदाज बालचंद्रने. आर्यन खालती उतर. हा फटका चांगला आहे. आता मात्र बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक देखना चौकार पाहतोय. इथे मात्र 50 कंप्लीट होत असताना स्पर्धेची पहिली 50 पाहतोय बालचंद्रच्या बॅटमधून. बॅट वरती करायची बालचंद्र. अगदी 50 कंप्लीट होत असताना आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल बालचंद्रला अगदी दोन्ही अँगलने कॅच केला गेलाय. का बॅटिंग करतोय, क्लास पाहायला मिळाला अगदी बालचंद्र. क्षमा असावी, अजून 2 धावा लागत आहेत 50 साठी. काही हरकत नाही आहे. सेलिब्रेशन आधी झालेलं चांगलं असतंय. लेग बाय. ओके, ओव्हर कंप्लीट झाली आहे. आता 12 बॉल आणि 3 धाब्याची गरज आहे. आताचा बॉल चांगला आहे. नवीन गोलंदाज मनीषला पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर. 11 बॉल आणि 3 ची गरज. एका मोठ्या फटक्याने सामना फिनिश केला जाईल का. बालचंद्रला पाहतोय चांगलं बॅटिंग करताना. चॉप केलाय, फटका फेकून दिलाय आणि आता इथे मात्र खऱ्या अर्थानं 50 कंप्लीट झाली आहे बालचंद्रचे. बालचंद्र बॅट वरती करायचे मित्रा. ओके, थँक्यू. 2 चान्स मिळाल्या आणि सेलिब्रेशन आधी झालेलं चांगलं असतंय. आणि आपण पाहू शकाल बालचंद्र 1 साइड ही मॅच मात्र फिनिश केली आहे. अगदी 54 धावेचं टार्गेट होतं, सहजरित्या चेस केलं गेलं आणि मॅच इथं फिनिश झाली आहे. आपण पाहू शकाल साईड अँगलने हा क्षण टिपला जातोय बालचंद्र आणि योगेशला कॅमेरामध्ये कॅच केलं जातं. आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल अगदी डगआउटमध्ये देखील खुशीचं वातावरण. हार्ड लक टीम खरवाई आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी टीम कुंभलवाडी.